आज आपण मकर संक्रांतीनिमित्त काळ्या तिळाच्या वड्या बनवणार आहोत। काळ्या तिळासाठी एक म्हण परफेक्ट बसते की मूर्ती लहान पण कीर्ती महान। एवढा छोटासा तीळ आहे पण त्याचं आयुर्वेदामध्ये आणि आध्यात्मिक दोन्ही महत्त्व खूप आहे। तिळाच्या वड्या तयार करण्यासाठी आपण काळे तीळ, गूळ, साखर घेतलेली आहे। साखरेमुळे वडी मध्ये क्रिस्पीनेस येतो म्हणून आपण थोडी साखर वापरणार आहोत। आपण आता एका ताटाला तूप लावून घ्यायचं। ह्या ताटावर आपण तिळाचं वड्या तयार करणार आहोत। आपण एका लोखंडाच्या कढईमध्ये गूळ घेतला, साखर घेतली, गूळ आणि साखर सम प्रमाणात घेतलेला आहे आणि 2 चमचे पाणी घालायचं म्हणजे गुळामध्ये जे खडे असतात ते विरघळायला आपल्याला पाण्यामुळे गूळ जळत नाही, त्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने सर्व साखर आणि गूळ वितळेपर्यंत आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सूर्य जेव्हा धनु राशीमधून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते। आपण मकर संक्रांतीसाठी आपण ह्या वड्या तयार करत आहोत। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळे तीळ, काळी डाळ, तांदूळ, तूप, मीठ, गूळ आणि काळे तीळ ह्या पदार्थांनी सूर्यदेवाला दान केले जाते। काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून ते खाल्ले जातात आणि अनेकांना दान सुद्धा दिले जातात। साखर आणि गूळ वितळल्यानंतर आपण चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे, त्यामुळे आपलं गूळ आणि साखरेचं पाक आहे तो हलका होणार आणि आपली वडी क्रिस्पी होणार आणि दाताला चिकटणार नाही। आता आपण पाक रेडी झालाय का तो चेक करण्यासाठी पाण्यामध्ये 2 थेंब टाकायचे आणि जर व्यवस्थित आपले पाक घट्ट झाला हे असा आवाज येतो, याच्यावरून समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे। पाकामध्ये तीळ घालून सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि सर्व मिश्रण एकदम हलकं झालं की ताटामध्ये ओतून त्याच्या आपण वड्या तयार करून घेणार आहोत। असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गूळ यांनी जर सूर्यदेवाची पूजा केली तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संपून जातात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद, सुख, शांती, वैभव निर्माण होते। त्या व्यक्तीला सूर्यदेव, शनिदेव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच त्या व्यक्तीच्या जीवनातील सूर्यपीडा व शनिपीडा सुद्धा संपून जाते। म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची सूर्यदेवाची पूजा केली जाते। आयुर्वेदामध्ये असे सांगतात की तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपल्याला थंडीपासून संरक्षण होते। तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा तिळामुळे मजबूत होते। आयुर्वेदामध्ये गुळाचं महत्त्व सांगितलेलं आहे। ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचं कार्य सुद्धा गूळ करतो। ताटाला आणि लाटण्याला आपण तूप लावून घेतलं होतं, त्याच्यावरच आपण आता हे सर्व मिश्रण ओतून हे व्यवस्थित आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण लाटून घेणार आहोत। वड्या जर आपण गरम असताना जर पाडल्या नाही तर अशा पद्धतीनं गॅस फक्त 1 मिनिटासाठी आपण ताट गॅसवर ठेवलंय आणि गॅस बंद करून टाकायचा आणि अशा पद्धतीनं आपण आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये अशा आता आपण वड्या तयार करू शकतो। आपले सर्व धार्मिक सण आणि आपले जे ऋतू आहेत त्यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे। आपले जे सर्व सण हे ऋतूंना चा अभ्यास करून बनवलेले आहेत। थंडीच्या दिवसामध्ये आपले आता हा संक्रांतचा जो सण आहे तो या दिवसामध्ये आपल्या शरीराला तिळाची खूप आवश्यकता असते। तिळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, झिंक, प्रोटीन, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतं। तिळामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं आणि हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतं। तसेच आपलं हृदय सुरक्षित ठेवतं। तिळात सेसमिन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं आणि हे तत्व शरीरात कॅन्सर पेशी वाढवण्यास प्रतिबंध करतं। अशी ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त तिळाची वडी घरामध्ये नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।